प्रवास भावगीतांचा याच्या 10व्या भागामध्ये रसिकांचे मनपूर्वक स्वागत. जगतविख्यात भारताचा मानबिंदू असलेल्या अलौकिक, मनाला स्पर्श करणारा, भावनांनी ओथंबलेला 75 वर्षाची समृद्ध व प्रदीर्घ कीर्ती असणारा अलौकिक स्वर म्हणजे भारतरत्न लता मंगेशकर. नामवंत शास्त्रीय गायक व नट दीनानाथ मंगेशकर यांच्या त्या ज्येष्ठ कन्या. त्यांच्यावर गायकीचे संस्कार लहानपणापासूनच झाले. लताच्या स्वराची चुणूक लहानपणीपासूनच त्यांच्या बाबांनी ओळखलेली होती. पिता हाच त्यांचा पहिला गुरु होय. बाबांचा लताच्या गळ्यातील अलौकिक गंधारावर दृढ विश्वास होता. माझं गाणं हे बाबांचं देणं आहे, असं लता मंगेशकर नेहमी म्हणत असत. दीनानाथ मंगेशकर यांचा अकाली मृत्यू झाला. मृत्यूसमयी त्यांनी लताला त्यांचा तंबोरा आणि गीतांची वही देऊन हेच तुझे धन आहे असे सांगितले. लताबाईंनी व्रतस्थपणे गान तपश्चर्या करून हे पितृऋण फेडले. लहानपणापासूनच कौटुंबिक जबाबदारी त्यांच्यावर पडल्यामुळे त्यांनी बाबांचे मित्र मास्टर विनायक यांचेकडे 1942 साली कोल्हापूरमध्ये नोकरी सुरू केली. मास्टर विनायक यांनी दत्ता डावजेकर यांना लतांची स्वरचाचणी घेण्यास सांगितलेले होते. त्यांनी लताकडून एक हिंदी व एक मराठी गीत चित्रपटासाठी गाऊन घेतले. संगीतकार दादा चांदेकर यांच्या दिग्दर्शनात त्यांची पहिली ध्वनिमुद्रिका निघाली. त्यावर गायिकेचे नाव बेबी लता असे होते. काही चित्रपटात त्यांनी अभिनय सुद्धा केलेला आहे. 1947च्या ऑगस्ट महिन्यामध्ये भारताला स्वातंत्र्य मिळाले. त्याचवेळी मास्टर विनायक यांचे अकाली निधन झाले. त्यानंतर त्या मुंबई येथे आल्या. फाळणीमुळे अनेक जण पाकिस्तानात गेलेले होते. त्यामुळे चित्रपट सृष्टीला सुद्धा चांगल्या गायिकेची गरज होती. लताबाईंनी शास्त्रीय गायनाचे शिक्षणही घेतले. त्यांचा आवाज पातळ, वरच्या पट्टीत गाऊ शकणारा आणि तीक्ष्ण असा होता. तांत्रिक भाषेत त्यांचा आवाज सोप्राने या जातीचा होता. कोल्हापुरात असल्यापासून त्यांची चित्रतपस्वी भालजी पेंढारकर यांच्यावर मोठी श्रद्धा होती. त्यांच्या चित्रपटासाठी संगीतकार उपलब्ध झाला नाही तेव्हा त्यांनी लताबाईंना विचारले. तेव्हा लताबाईंनी मी संगीत देते असे सांगितले व त्या काळी त्या रामदास स्वामींच्या आनंद वनभुवनी हे वाचत होत्या. त्यावरून त्यांनी आनंद घन या टोपण नावाने भालजींच्या काही चित्रपटांसाठी संगीत दिलेले आहे.
एका गाण्यासाठी त्यांना प्रतिध्वनीचा उपयोग करून घ्यायचा होता, तेव्हा त्यांनी उषा मंगेशकर यांना दूरवर उभे केले व आपल्या मागून ओळी म्हणण्यासाठी सांगितले. ऐकूया हे गीत. अखेरचा तुला दंडवत सोडून जाते गा, दरी दरीतून मावळ देवा, दरी दरीतून मावळ देवा, देऊळ सोडून धावरे. अखेरचा लताबाईंचे राष्ट्रप्रेम व स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या बद्दलचा आदर हा सर्वश्रुत आहे. त्यांनी व मंगेशकर भावंडांनी सावरकरांची गाणी अतिशय तन्मयतेने आणि श्रद्धेने गायली आणि त्यांच्या कविता लोकांपर्यंत पोचविल्या. लताबाईंचे व महाराष्ट्राचे दैवत शिवाजी महाराज यांची ही गाणी सावरकर आणि कुसुमाग्रज यांनी लिहिलेली आहेत. ती त्यांनी भक्तीने आणि वीरश्रीयुक्त स्वरात गायलेली आहेत. शिवाजी राजा
कविवर्य भा. तांबे यांच्या अनेक कवितांची ओळख आपल्या सुरेल आवाजाने लताबाईंनी रसिकांना करून दिली. मधुमागशी माझ्या सख्या परी मधुखट चिरिकामी पडती खरी मधुमागशी माझ्या सख्या परी. आकाशवाणीवर गाजलेल्या ग. दी. माडगूळकर आणि सुधीर फडके यांच्या गीत रामायणातही लताबाईंनी आपल्या नाजूक आणि आर्त स्वराने योगदान दिलेले आहे. स्वर आणि गाण्यातील भाव याचे अद्वैत साधल्यामुळे त्यांची गाणी श्रोत्यांपर्यंत माध्यमाशिवाय पोचतात. तालाच्या बंधनात न अडकता योग्य ते स्वातंत्र्य घेऊन शब्दांची अर्थानुरूप मांडणी, आलाप, ठेराव यामुळे लताबाईंच्या गाण्याचे सौंदर्य उंचीवर जाऊन पोचते. ग. दी. माडगूळकरांचे अर्थवाही आणि काळजाला भिडणारे शब्द, खळेंचा स्वरसाज आणि लताबाईंचा दिग्गज स्वर यामुळे आपण ऐकणाऱ्या या गाण्यातील अवघड रचनासुद्धा सोप्या केल्यासारख्या वाटतात. या चिमण्यांनो परत फिरारे या गाण्यातील चिंता मज लागल्या हा तार गंधारावरून खालच्या षड्जाकडे नेलेले लताबाईंचे सुंदर स्वरांतर त्यांच्या सहज साध्य श्रुती विचारांची प्रतिभा दाखविते. या चिमण्यानो परत फिरा रे, या चिमण्यानो परत फिरा रे, घराकडे आपुल्या झाल्या. तिन्ही सांजा झाल्या.
चिमण्यानो परत फिरा रे घराकडे आपुल्या झाल्या. दहा दिशांनी आता अंधाराला दहा दिशांनी आता अंधाराला अशा वेळी असू नका रे आईपासून दूर. चुक चुक करीते पाल उगाच चिंता मजला गया. या चिमण्यानो परत फिरा रे या चिमण्या. गीतकार मंगेश पाडगावकर, संगीतकार श्रीनिवास खळे आणि लताबाई हा संगीतातील अमृतसिद्धी योगच होय. श्रावणात घननिळा यासाठी खळेंनी चारी कडव्यांना वेगवेगळ्या चाली वापरल्या आहेत. पाडगावकरांच्या शब्दतालावर सहज स्वार होऊन आरोही अवरोहीचा स्वरांचा सुंदर खेळ खेळणाऱ्या, असामान्य शब्दफेक करत स्वरांचा लगाव साधत गाणाऱ्या लताबाई व केवळ तबला, बासरी, सतार आणि दूरवर वाजणारे व्हायोलिन यांच्या साह्याने संगीतावर केलेले खळे यांचे नाजूक सुबक नक्षीकाम म्हणजे या गीताला झालेला दिव्यत्वाचा स्पर्शच. अशी गीते मनोरंजनापलीकडे जाऊन श्रोत्यांचे गीतविश्व समृद्ध करतात. श्रावणात घननिळा बरसला. श्रावणात घननिळा बरसला. रिमझिम रेशीम धारा उलगडला. झाडातून अवचित हिरवा मोर पिसारा. श्रावणात घननिळा बरसला. याच तऱ्हेचे अजरामर अंगाई गीत म्हणजे नीज माझ्या नंदलाला. लताबाईंचा आवाज ही एक दैवी देणगीच आहे. त्यांना स्वर लावावा लागत नाही. त्यांनी तोंड उघडताच स्वर बाहेर येतात. या गीतामध्ये लताबाईंचा भाव हाच सूर आहे हा प्रत्यय आपल्याला येतो. यामधील पाखरांचा गलबलाही बंद झाला रे यातील रे मधील समेवर येताना त्यांच्या षड्जाच्या शुद्धतेमुळे नीरव शांततेचाच भास होतो. नीज माझ्या नंदलाला नंदलाला रे. नीज माझ्या नंदलाला नंदलाला रे. झोपल्या
झाला बंद झाला रे नीज माझ्या नंदलाला नंदलाला रे. प्रवास भावगीतांचा याच्या 10व्या भागाला आपण स्वल्पविराम देऊन याचा उपविभाग 10 याकडे वळूया. धन्यवाद.